आपल्या देशाला शुद्ध आणि स्वादिष्ट पाककृतीची समृद्ध परंपरा आहे। पण आजच्या काळात लोकांना सगळं झटपट हवं असतं। आधुनिकतेच्या शर्यतीत मानवी जीवन वाचवणारे यकृत स्वतःच मरायला लागले आहे। आपले यकृत 24 तास अन्न पचवण्यासाठी, रक्त स्वच्छ करण्यासाठी, विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी, प्रथिने तयार करण्यासाठी आणि ऊर्जा साठवण्यासाठी काम करते। पण लोकांना असे वाटत नाही की ते जे खात आहेत ते यकृत सहजपणे पचवू शकत नाही। परिणाम फॅटी लिव्हर, जे दरवर्षी लाखो जीव घेत आहे। फॅटी लिव्हरचे एक प्रमुख कारण आहे अल्कोहोल आहे, परंतु आपल्या खाण्याच्या सवयी त्यापेक्षा कमी हानिकारक नाहीत। सोडा, एनर्जी ड्रिंक्स, प्रक्रिया केलेले अल्ट्रा फ्रोझन अन्न आणि तळलेले पदार्थ यामुळे लोकांना नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर होण्याची शक्यता असते। बहुतेक लोकांना हे खूप उशीर झाल्यावर कळते। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना खाद्यतेलाचा वापर 10% कमी करण्याचे आवाहन केले आहे। यकृताच्या आरोग्यासाठी हे जरुरी आहे की आपण पंतप्रधानांच्या आवाहनांचे पालन करणे आणि अन्नात तेलाचा वापर कमी करणे। बहुतेक लोकांना हे देखील माहित नसते की यकृत निरोगी बनवण्याचे औषध त्यांच्या घरात आहे। ब्रोकोली, कोबी, फुलकोबी, हिरव्या पालेभाज्या, शेवगा, मोहरी, आवळा, संत्रा सारखे आंबट फळं, बीटरूट्स, हळद, लसूण आणि आलं, तसेच काजू, बदाम, पिस्ता आणि शेंगदाणे हे देखील यकृतासाठी रामबाण उपाय म्हणून काम करतात। म्हणून आता बदलाची वेळ आली आहे। आपल्या जीवनशैलीत बदल करण्याची, आपल्या खाण्याच्या सवयींमध्ये फास्ट फूड सोडून देऊन आणि भारतीय जेवणाचा अवलंब करूनच आपले यकृत निरोगी राहील आणि आपण सुरक्षित राहू।